नाशिक विशेष प्रतिनिधी जनसंसद न्यूज। प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्याचा सवाल, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे गोंधळ। नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात एकच खळबळ उडाली। राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान वनविभागातील एका महिला कर्मचाऱ्याने थेट सवाल केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव भाषणात का घेतलं नाही? सवाल होताच पोलिसांनी त्या महिला कर्मचाऱ्याला तात्काळ बाजूला नेत कार्यक्रमस्थळाबाहेर काढलं। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। काही काळ कार्यक्रमस्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। काही नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला, तर काहींनी शिस्तीचा मुद्दा उपस्थित केला। दरम्यान, या घटनेमुळे लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार यावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे। संविधान दिनीच संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्यावर प्रश्न विचारणं चुकीचं आहे का, असा थेट सवाल उपस्थित होतोय। प्रशासन आणि मंत्र्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नाही। मात्र व्हायरल व्हिडिओमुळे हा मुद्दा राज्यभर चर्चेचा विषय ठरलाय। प्रश्न विचारणं गुन्हा की लोकशाहीचा मूलभूत अधिकार? हा प्रश्न आता जनतेसमोर